नमस्कार. शासन यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत आताची मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला चला सुरू करूया. राज्यातील कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहे. या मागण्यासाठी राज्य कर्मचारी वेळोवेळी राज्य सरकारकडे निवेदन सादर करीत आहे. प्रमुख मागण्या कोणकोणत्या आहे ते पुढीलप्रमाणे पाहूया. टी आणि वैधता रद्द करण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे देशातील इयत्ता 1 ते 8वी पर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांना पुढील 2 वर्ष टी उत्तीर्ण बंधनकारक करण्यात आले आहे. सदर अनिवार्यतेचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली जात आहे. जुनी पेन्शन योजना. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची यूपीएस व राज्य सरकारने लागू केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना यापैकी एका पेन्शनची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. परंतु जुनी पेन्शनप्रमाणे लाभ सदर दोन्ही पेन्शन योजनेमध्ये मिळत नसल्याने जुनी पेन्शन योजनाच पूर्ववत करण्याची मागणी केली जात आहे. सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष. केंद्र सरकार सेवानिवृत्तीचे वय 62 वर्ष करण्याच्या तयारीत आहे. तर राज्य सरकारमार्फत निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करण्यास सकारात्मक नसल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी आहे. सदर निवृत्तीचे वय 60 वर्ष केल्यास अनेकांना पदोन्नतीची संधी, पेन्शनमधील वाढ याशिवाय निवृत्तीनंतरच्या आर्थिक लाभामध्ये वाढ होईल. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.